नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामलीला भवन मैदानात भाजपची भव्य सभा पार पडली। सभेला आमदार सुधीर मुनगंटीवार, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राध्यापक डॉक्टर किरण कापगते आणि सर्व उमेदवार उपस्थित होते। यावेळी भाजपाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशनही करण्यात आले। आपल्या भाषणात मुनगंटीवार म्हणाले, नोव्हेंबर 2024 ला तुम्ही मला आमदार केलं, तसाच आशीर्वाद या 21 उमेदवारांनाही द्या। नगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असून 5,17,00,000च्या तोट्यातून भाजपनं शहराला बाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला। काँग्रेसकडे स्वतःचे उमेदवार नसल्यानं भाजपाचेच कार्यकर्ते आयात करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। दारू वाटपाच्या आरोपांवरून काँग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले, ही दारूची किंमत बहिणींना चुकवावी लागते। लाडकी बहीण योजना काँग्रेसनेच विरोधात पाडली। विकास कामांवरून काँग्रेसच्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी सांगितले की मूल शहरात होणाऱ्या पॉलिटेक्निक कॉलेजसाठी ऑस्ट्रेलिया आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठांशी टायअपचा प्रयत्न सुरू आहे। काँग्रेसला सत्ता दिली तर मूल शहर सांभाळणार नाही अशी भीती व्यक्त करत मुनगंटीवारांनीही मतदारांना भाजपला साथ देण्याचं आवाहन केलंय। मूल शहराची की आपल्याचा पट्ट्यांचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होणार असेल आणि आपली नगर परिषदची मॉडेल स्कूलची बिल्डिंग तयार आहे, तिथे गरिबांसाठी शाळा सुरू करायची आहे। हे सर्व जर कोणी करू शकत असेल तर फक्त आणि आदरणीय सुधीर भाऊ करतील आणि या शहरांमध्ये युवकांच्या रोज मोठा प्रश्न आहे भाऊ, पण यावर मी आदरणीय भाऊंना विनंती करेन की आपण कृपया मार्गदर्शन करावे। शेवटी उपस्थित असलेल्या जाहीर आवाहन करेन की शहराच्या विकासासाठी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी असेल, कारण आमच्याशी असलेले मी आपला आभारी आहे, मनापासून आभारी आहे की तुम्ही मला संधी दिली तुमच्या सेवेसाठी। दीन दुर्बल शोषित वंचित गरीब कष्टकरी याची सेवा करण्याचा संकल्प घेऊन आम्ही सर्वजण राजकारणात आहोत। मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती करण्यासाठी आलो आहे। मंचावर भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते पदाधिकारी आहेत। आपल्या आशीर्वादाने येणाऱ्या 3 डिसेंबरला नगर परिषदच्या अध्यक्ष म्हणून निवडून येण्याची खात्री असणाऱ्या किरणताई कापगते आहे आणि 10 प्रभागातील 20 उमेदवार इथं आपल्या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी आले। मला विश्वास आहे ही गर्दी पाहिल्यावर माझा आत्मविश्वास वाढलाय। तुमचे चेहरे मी वाचतोय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.